मराठवाड्याचं वातावरण आता हळूहळू ढवळू लागलंय आणि हे ढवळलेलं वातावरण आता परिवर्तनाच्या दिशेनं आपली वाटचाल करते का काय अशी परिस्थिती मराठवाड्यात निर्माण झाली. ज्या अमोल खुनेंवर घातपाताचा आरोप ठेवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती आणि त्यांच्या माध्यमातून समाजातली खरी जी परिस्थिती आहे ती दाबण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. वास्तविक स्वरूपात अमोल खुने हा विषय ज्या पद्धतीने पटलावर आला आणि पटलावर येऊन सामाजिक परिस्थितीची जी उकल आहे ती उकल करायला सुरुवात झाली. कारण खऱ्या अर्थानं अशा पद्धतीची जी परिस्थिती आहे आणि एखादा जर बॉम्ब फुटला की अनेक जणांच्या पायाखालची वाळू सरकू लागते, तशी सध्या मराठवाड्यात परिस्थिती निर्माण झाली. अमोल खुने हे फक्त स्वतःसाठी न्याय मागण्यासाठी उभे नाहीये, तर सामाजिक परिस्थितीची जी काही जडणघडण झाली आणि परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीची सावट निर्माण करून स्वतःची कशा पद्धतीची परिस्थिती लाटण्याचा प्रयत्न करण्यात आला याची हळूहळू आता शिलाई उधळू लागलेली आहेत आणि त्याचे परिणाम ही दिसू लागलेत. आता मंत्रालय सुद्धा हादरू लागलंय. मोठमोठ्या तडजोडी केलेल्या प्रकरण आता कशा पद्धतीनं आता विरझनाच्या पायी बाजूला पडतायत आणि परिस्थिती या हाताबाहेर होते की काय अशीच परिस्थिती आता मराठवाड्यात निर्माण झाली. नेमकं या अमोल खुनेंच्या माध्यमातून काय काय विस्फोट होणार आहेत आणि अमोल खुने या संदर्भातून कोणत्या दिशेने आता धाव घेणार आहेत याचंच विश्लेषण करण्यासाठी आज तुमच्या समोर आहे. जेव्हा जेव्हा मराठवाड्यात आंदोलनं पेटली गेली आणि आंदोलनं पेटली की त्यासोबत काही कार्यकर्त्यांची खरी गळचेपी सुरू झाली. त्यापैकीच एक अमोल खुने. अचानकपणे अमोल खुनेंवर घातपात करण्याचा जो आरोप लावलाय आणि ज्यांच्या माध्यमातून एक बड्या नेत्याने म्हणजे धनंजय मुंडेंनी त्यांना एक मोठी सुपारी देऊन प्रचलित एका मोठ्या नेत्याचं घातपात करण्याचा जो मनसुबा बांधलाय त्याची चर्चा महाराष्ट्रभर सुरू झाली. खऱ्या अर्थानं हा सगळा विस्फोट घडून आणणारा दादा गरुड खऱ्या अर्थानं आज कुठे आहे आणि कशा परिस्थितीत आहे ते त्यांनाच माहिती. पण ह्या दादा गरुडच्या माध्यमातून अनेक गौप्यस्फोट झाली आणि हे गौप्यस्फोट केवळ अमोल खुनेंच्या बाजूने झाली नाही तर दुसऱ्या ज्या पद्धतीच्या भूमिका आहेत आणि 59 ज्या ऑडिओ क्लिप आहेत, ज्या रेकॉर्डेड ऑडिओ क्लिप त्याचाही सरकारी दप्तरात आता उल्लेख झालेला आहे. कारण की अमोल खुनेंना ज्या घातपाताच्या आरोपामध्ये 2.5 महिने कोठडी देण्यात आली होती आणि त्यांच्या संदर्भातून जे काही चार्जशीट आलाय त्या चार्जशीटवर या सगळ्या गोष्टीचं आता नमूद करण्यात आले आहेत आणि या सगळ्या ऑडिओ क्लिप आता पोलिसांच्या अखत्यारीत आहेत. नेमकं हे पोलीस कशामुळे आपल्या बाजूला कशासाठी हा प्रयोग करून ठेवलाय आता हे सगळं गुलदस्त्यात असताना सुद्धा ज्या न्यायाच्या भूमिकेत असणारे अमोल खुने आता नेमके अजून किती बॉम्ब फोडणार. सगळ्यात मोठा बॉम्ब उद्या फुटणार आहे अशी शक्यता माझ्या गोपनीय सूत्रांकडून मला मिळालेली. उद्या अमोल खुने हे आपल्या न्याय अधिकारासाठी आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या संदर्भात मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार आहेत आणि सरकार समोर जाब विचारणार आहेत की मला जी काही भूमिका तुम्ही माझ्यावर जे अन्याय केले त्याची खऱ्या अर्थानं नार्को टेस्टच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे. अशा संभ्रमामध्ये जेव्हा परिस्थिती ढवळून निघते तर खऱ्या अर्थानं आता कोणाकोणाखालची वाळू कुठं सरकणार आहे आणि कशा पद्धतीनं भूमिका मांडत समाजाला एक अफूची गोळी देऊन सामाजिक भूमिका आपल्या ताब्यात ठेवण्याची जी परिस्थिती करून ठेवलेली होती त्याची खरी आता नशा उतरू लागणार आहे की काय असा संभ्रम आता तयार झालाय. नेमका अमोल खुनेंच्या संदर्भात हा प्रयोग कशा पद्धतीने फसलाय किंवा अमोल खुनेंनी या प्रकल्पाच्या संदर्भातून कशा पद्धतीने भूमिका समोर ठेवल्यात आता येणारा काळच ठरेल. कारण की शेवटी न्याय, हक्क आणि सुसमाधान हे दोन्ही पक्षाची बाजू आहे आणि भारतीय संविधानाच्या परंपरेप्रमाणे ज्या पद्धतीच्या भूमिका आम्हाला न्यायदंड संहितेप्रमाणे मिळाल्यात त्याला दोन्हींची बाजू ही समांतर आहे. आज खऱ्या अर्थानं ज्यांना आरोपीच्या खडगऱ्यात उभं केलं गेलं ते आता निष्पृह आणि कसे निरपराध आहेत ह्याच्या भूमिका त्या चार्जशीट मध्ये दाखवल्या गेल्या. कारण की त्या झालटा फाट्यावर जी काही भूमिका दाखवण्यात आली झालटा फाट्याच्या माध्यमातून ज्या चौकशा झाल्या त्या चौकशा फक्त फिरवीच्या निघाल्या. कारण की तिथंही सरकारी पंच, सरकारी परिस्थिती, सरकारी
लवाजामा तिथं पोहोचून या सगळ्या गोष्टीची सहनिशा करण्यासाठी उतरला होता. पण हाती काय लागलं धुपटणं. मग अशा पद्धतीची जी बदफैली आणि ज्या पद्धतीची भूमिका मांडून या कार्यकर्त्याला कशामुळे बदनाम करण्यात आलं, आता हे सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आता समाजासमोर उभा आहे. कारण की काहीतरी नेमकं काहीतरी असं घडलं असेल की ज्यामुळं हे अमोल कोल्हे हा विषय सामाजिक पटलाच्या बाजूनं पूर्णपणे बेदखल करण्यात येणं गरजेचं होतं. आज खऱ्या अर्थानं अशा पद्धतीच्या अनेक भूमिका अनेक कार्यकर्त्यांसोबत होतात. जेव्हा सामाजिक परिस्थितीमध्ये आपली परिस्थिती सावरू लागते आणि जेव्हा त्या पायाखालच्या माणसाची जेव्हा गरज संपते त्याचा मग कशा पद्धतीने निपात करायचा हे आम्हाला राजकारणाने चांगल्या पद्धतीने शिकवलंय. आणि या शिकवलेल्या परिस्थितीनुसार दुसऱ्याच्या खांद्यावर पाय देऊन आपली स्वतःची परिस्थिती कशी निर्माण करायची हे ज्वलंत उदाहरण आहे. त्यामुळं आता अमोल खुने काय काय प्रकारे कशा प्रकारे या सामाजिक परिस्थितीची उकल करणार आहेत आणि परिस्थितीच्या दडलेल्या या मातींमधून अजून काय काय बाहेर पडणार आहे हे उद्याची पहाट आपल्याला जाणून देईल. कारण की नार्को टेस्ट हा विषय सामाजिक परिस्थितीमध्ये इतका भयानक परिस्थितीने वाढलाय की खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं अमोल खुनेंचं म्हणणं आहे की माझी नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि माझ्यासोबत इतरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि माझ्यावर ज्या पद्धतीचे बालंट ठेवण्यात आले, ज्या पद्धतीचे आरोप ठेवण्यात आले, त्या आरोपांना खऱ्या अर्थानं किती सत्यता आहे. एकतर मीच खरं बोलत असेल नाही तर परिस्थिती खरं बोलत असेल. या दोन्हीमधला जो प्रकार आहे तो खऱ्या अर्थाने ढवळून निघाला पाहिजे. त्यामुळेच मी आधी म्हणलंय की मराठवाड्याचं वातावरण आता बदलतंय की काय आणि ही बदलू लागण्याची गरज सुद्धा उपस्थित झालेली आहे. कारण की ज्या पद्धतीची या मराठवाड्याला आणि या मातीला ज्या पद्धतीच्या कटकारस्थानांनी खऱ्या अर्थानं बदनाम करून ठेवलंय. आज बीड जिल्ह्याची परिस्थिती ज्या पद्धतीची सळोकीपळो करून ठेवून सामाजिक परिस्थितीला पूर्णपणे लायाला गेलेली आहे. ती परिस्थिती खऱ्या अर्थानं जर निस्तारायची असेल तर ह्या परिस्थितीचं दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे. आणि या पद्धतीनं ज्या भूमिका अमोल खुनेंच्या माध्यमातून समाज पटलावर येत आहेत आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीची परिस्थिती त्यांच्यावर आणून ठेवली त्या परिस्थितीमध्ये अमोल खुनेंना न्याय मागण्याचा सगळ्यात मोठा अधिकार आता त्यांनी देऊन बसले. कारण की जे आरोपच सिद्ध होत नाहीयेत, ज्या आरोपाची भूमिकाच फक्त षडयंत्रावर उभी आहे आणि खऱ्या अर्थानं दादा गरुड ज्या पद्धतीनं ज्या ठिकाणी फिरले, ज्या लोकांसोबत संपर्कात आले, खऱ्या अर्थानं त्या लोकांच्या माध्यमातून काही जणांनी त्याची स्पष्ट युक्ती दिली, परंतु खऱ्या अर्थानं बाकीच्या लोकांपर्यंत अजून कशा पद्धतीनं त्यांनी याचा आपला प्रयोग केलाय त्याची अजूनही तसदी झालेली नाही. खऱ्या अर्थानं जर शासनाला ह्या सगळ्या गोष्टी जर समेट घालायचं असेल आणि सामाजिक परिस्थिती खऱ्या अर्थाने स्थिरतेची ठेवायची असेल तर या सगळ्या प्रकल्पावर सगळ्या प्रकरणावर पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं मुंबईतला जो भूकंप झालाय, एक मोठं वादळ, मोठा प्रकारचा जो मिळणारा आर्थिक कणा कशा पद्धतीने ढासळलाय. कारण की एखाद्या छोट्याशा इंटरव्ह्यूमुळं हा कणा खऱ्या अर्थानं काय परिस्थिती निर्माण करणार आहे. ही परिस्थिती आता समाज पटलावर येणं गरजेचं आहे. आणि यांना ज्या पद्धतीने मधूनही आदल्या कोट्यातून आतल्या गटातून ज्या पद्धतीची रसद पुरवली चालली आहे, या रसदीचा खऱ्या अर्थानं निपात होऊन सामाजिक परिस्थितीला खऱ्या परिस्थितीत आणण्यासाठी या सगळ्या गोष्टींच्या मुसक्या आवळणं गरजेचं आहे. बघूया उद्याचा ज्या काही पद्धतीचा माझ्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमोल खुने उद्या मंत्रालयासमोर काय परिस्थित्या मांडतायत आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अमोल खुनेंची बाजू आता कशा पद्धतीनं या मराठवाड्याच्या भूमीसाठी भक्कम राहील आता येणाऱ्या काळच ठरवेल. पण दबक्या आवाजात का होईना अमोल खुनेंना समर्थन आणि अमोल खुनेंना जी भक्कम साथ मिळते ती खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीची आणि सामाजिक परिवर्तनाची एक खूप मोठी बदलाची भूमिका आज समोर येत आहे. कारण की प्रत्येक गोष्ट ही सहज होत नाही, तर तिला घडवण्यासाठी काही ना काहीतरी एखादं कारण लागतं. त्या पद्धतीचं कारण समाज पटलावर आज मिळालं की काय आणि ज्या परिस्थितीनं गेल्या 3-4 वर्षापासून
मराठवाडा किंवा बीड जिल्ह्याची भूमी ही एक रणकल्लोळात परिस्थितीत उभी होती, ती आता पूर्णपणे पूर्वव्रत जागेवर येण्यासाठी ही अमोल खुणेंच्या भूमिका किती महत्वपूर्ण ठरते आणि सामाजिक भूमिकेत काय बदल घडवून आणतील हे आता उद्याची पहाट ठरवेल. यासाठी तुमच्या मनात काय प्रश्न असतील किंवा तुमच्या मनात या संदर्भात काही विचारणं असतील तर 100% कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.